सध्या वेगळी समीकरणं ही पाहायला मिळत आहे। तर चंद्रपुरात ठाकरे गटानं भाजपला पाठिंबा दिलेला आहे आणि 1.25 वर्ष भाजप 1.25 वर्ष ठाकरे असा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय। चंद्रपुरात नवं समीकरण हे जुळून आलेलं आहे। चंद्रपुरात ठाकरे गटानं काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे। तर राज्यात मित्रपक्ष म्हणून काम करत असलेले काँग्रेस आणि ठाकरे गट मविया म्हणून एकत्र आलेले हे दोन पक्ष चंद्रपुरात मात्र वेगळी भूमिका घेताना पाहायला मिळतात। ठाकरे गटानं विशेषतः वेगळी भूमिका घेतलेली आहे, भाजपला पाठिंबा दिलेला आहे, ज्यामुळे भाजपला चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी मार्ग मोकळा झालेला आहे। 1.25 वर्ष भाजप 1.25 वर्ष ठाकरे गट असा हा नवीन फॉर्म्युला चंद्रपूरच्या राजकारणात पाहायला मिळतोय। चंद्रपुरात नवीन समीकरण जुळून आलेलं आहे। राज्यात जे शक्य होऊ शकलेलं नाही ते चंद्रपूर महानगरपालिकेच्या निमित्तानं शक्य झालेलं आहे, ते म्हणजेच भाजप आणि ठाकरे गट एकत्र आलेला आहे। चंद्रपुरातील ही आताची महत्त्वाची घडामोड। पहिल्यापासूनच चंद्रपुरात निकाल लागल्यानंतर पासूनच खरं तर वेगवेगळी चर्चा सुरू होती। सत्ता समीकरणासाठी प्रत्येकाची झटपट सुरू होती। यात काँग्रेसची अंतर्गत गटबाजी ही चव्हाट्यावर आली। त्यानंतर आता चंद्रपुरात काय होणार, महापौर कुणाचा बसणार, कशी गणितं जुळून येणार, अनेक प्रश्न उपस्थित होत होते आणि त्या प्रश्नांचं उत्तर आता जवळपास मिळतंय। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अनवर यांच्याकडे। अनवर, आपण जर पाहिलं तर महत्त्वाची घडामोड या संपूर्ण सत्ता स्थापनेत म्हणता येईल ठाकरे गटानं पाठिंबा दिलेला आहे भाजपला। एकूणच आता चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात कशी चर्चा सुरू आहे, कसं पाहिलं जातंय ठाकरेंच्या या पाठिंब्याकडे? नक्कीच जे ठाकरे गटाने विश्वास या नावावर त्यांना भाजपला पाठिंबा दिलेला आहे, कारण जे विश्वास नाव जे आहे हे सुधीर मुनगंटीवार आहे। महत्वाचं आपण बघितलं तर ठाकरे गट हा पहिलेपासून काँग्रेस सोबत होता। विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांचे जे भांडण सुरू होते त्यामध्ये उबाटा वैतागला होता, कारण की यांच्या आपसीमध्येच तालमेल बसत नव्हतं। नागपूर नंतर दिल्ली नंतर चंद्रपूर असे जे वारे यांचे सुरू होते, त्यामुळे ठाकरे गटाने मुनगंटीवार यांच्या विकास कामावर विश्वास ठेवून त्यांना संमती दिला आहे। कारण की सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं, जर आमचा भाजपचा महापौर बसणार नाही तर आम्ही विरोधामध्ये बसू आणि आमचे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्याच प्रभागामध्ये आम्ही विकासाचे काम करू। परंतु उद्धव ठाकरेलाही आपल्या विभागात विकासाचे काम करायचे आहे आणि भाजपमुळेच ते विकासाचे काम होणार असं त्यांचे मन होतं, म्हणून त्यांनी भाजपला समर्थन दिलेलं आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये आज चंद्रपूरचा जे वेगळा परिणाम येत आहे, वेगळा निकाल येत आहे, त्यामुळेच हा भाजप। अगदी अनवर, धन्यवाद।